नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्री. कधी तुम्ही ऐकलं आहात का, ज्या हातात खेळणी नसतात खेळण्यासाठी, ज्या घरात दिवा लावण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो, ज्या लोकांच्या डोळ्यात स्वप्न असतात पण ती स्वप्न पूर्ण करण्याची साधनं नसतात. आजची कथा आहे अशाच एका मुलाची, जो गरीब घरात जन्म घेतलेला पण देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या. आजची कथा फक्त कथा नाही, आजची कथा आहे स्वप्नांची, जिद्दीची आणि त्यागाची कथा. आर्यन एक गरीब घरात जन्मलेला मुलगा, IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देणारा. आजची कथा आपल्याला शिकवते, परिस्थिती कशीही असली तरी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाने कुठलंही यश मिळवता येतं. आर्यनचा जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला होता, जिथे रस्ते अजूनही मातीचे होते आणि स्वप्न मात्र आकाशा एवढं होती. त्याचे घर म्हणजे फक्त 4 भिंती, मातीचं छप्पर आणि सतत चालू असलेला संघर्ष. पावसाळ्यात छप्पर गळायचं, उन्हाळ्यात भिंती तापायच्या आणि हिवाळ्यात थंडी आत शिरायची. पण त्या घरात एक गोष्ट कायम उबदार होती, ते म्हणजे प्रेम. आर्यनचे वडील रोज सकाळी उठून मजुरीसाठी जायचे. हातात काम मिळेल ते कोणतंही काम फक्त घर चालावं म्हणून करत असायचे. आई दुसऱ्यांच्या घरी काम करायची, भांडी घासायची, साफसफाई करायची आणि त्या छोट्याशा आणि कमाईत घर चालवायची. घरात पैशाची खूप कमतरता होती, पण कधीही प्रेमाची आणि किंवा एकमेकांबद्दलच्या जिव्हाळ्याची कमतरता नव्हती. आर्यन लहानपणापासूनच वेगळा होता. तो खूप शांत, निरीक्षण करणारा आणि खूप हुशार मुलगा. इतर मुलं खेळण्यात रमायची, धावपळ करायची, हसत खेळत वेळ घालवायची. पण आर्यन मात्र दूर कुठेतरी आकाशाकडे पाहत बसायचा, जणू तो काहीतरी शोधत होता किंवा कदाचित स्वतःचं भविष्य पाहत होता. एक दिवस त्याने आईला एक साधा पण खूप खोल प्रश्न विचारला. आई, आपण नेहमी असेच राहणार का? त्या क्षणी आई थोडी थांबली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले, पण चेहऱ्यावर हळूवार स्मित होतं. ती आर्यनच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, नाही रे बाळा, तू शिकशील, मोठा होशील आणि आपल्या आयुष्याला नवी दिशा देशील. त्या शब्दांनी त्या लहान मुलांच्या मनात एक बीज पेरलं गेलं. एक असं बीज जे पुढे जाऊन जिद्द, मेहनत आणि स्वप्नाचं झाड बनणार होतं. त्या दिवसापासून आर्यननं काहीतरी वेगळं ठरवलं होतं. तो फक्त जगणार नव्हता, तो काहीतरी घडवणार होता. आर्यन आता शाळेत जाऊ लागला होता. त्याच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली होती. पण ही सुरुवात सोपी नव्हती, कारण त्याच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं नव्हती, तर एक रोजचा संघर्ष होता. कधी वह्या नव्हत्या, कधी पेन नव्हतं, कधी शाळेची फी भरायला पैसेच नव्हते. तो अनेकदा जुनी फाटलेली पुस्तकं वापरायचा, ज्याच्या पानावर आधीच कुणीतरी लिहिलेलं होतं. कधी तो आपल्या मित्रांकडून वही मागायचा आणि त्यात नीटनेटके लिहायचा. पण या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट कायम होती, त्याची शिक्षणाची भूक आणि जिद्द. आर्यनसाठी प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी होती. तो प्रत्येक अडथळ्याला आपल्या प्रगतीचं पायरी बनवत होता. शाळेत नेहमी लक्ष देऊन ऐकायचा, प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आणि अभ्यासातही नेहमी पुढे राहायचा. हळूहळू त्याचा परिणाम दिसू लागला. तो शाळेत नेहमी पहिला नंबर मिळवू लागला. त्याच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने शिक्षकांचंही लक्ष वेधलं. त्याच्या एका शिक्षकाने त्याची परिस्थिती समजून घेतली आणि त्याला मदत करण्यास सुरुवात केली. कधी पुस्तकं दिली, कधी वह्या दिल्या, कधी प्रोत्साहन दिलं. एक दिवस वर्गात त्या शिक्षकांनी आर्यनकडे पाहिलं आणि आत्मविश्वासाने म्हणाले, हा मुलगा फक्त हुशार नाही, तर त्याच्यात काहीतरी मोठं करण्याची ताकद आहे. हा एक दिवस नक्कीच मोठं काहीतरी करेल. त्या शब्दांनी आर्यनच्या मनात आणखी आत्मविश्वास निर्माण केला. तो आता फक्त एक विद्यार्थी नव्हता, तो एक स्वप्न बघणारा योद्धा बनत होता आणि त्या छोट्याशा वर्गात एका मोठ्या भविष्यासाठी पाया रचला जात होता. आर्यनचं आयुष्य आता शाळेपुरतं मर्यादित नव्हतं. तो हळूहळू मोठ्या स्वप्नांकडे पाहू लागला होता. पण वास्तव मात्र अजूनही कठोर होतं.
घरची परिस्थिती बदलली नव्हती, उलट अडचणी दिवसेंदिवस वाढत होत्या. पावसाळ्यात छप्पर गळायचं, पाणी घरात साचायचं आणि आर्यनला ओल्या जमिनीवर बसून अभ्यास करावा लागायचा. वीज नसल्यामुळे रात्री अंधारातच अभ्यास करावा लागायचा. कधी कधी दिवा देखील नसायचा. तेव्हा तो मेणबत्तीचा मंद प्रकाशात वही उघडायचा आणि डोळ्यावर ताण देत अभ्यास करत राहायचा. कधी भूक लागायची, पोटात कावळे ओरडायचे, पण आर्यन स्वतःचं जेवण कमी करून पुस्तकं विकत आणायचा. कारण त्याला माहिती होतं आजचा त्याग उद्याचं भविष्य घडवणार आहे. कधी तो थकायचा, डोळे मिटत होते, पण तो स्वतःला जागं ठेवायचा. तो स्वतःचीच बोलायचा, आर्यन थांबायचं नाही, तुला काहीतरी मोठं करायचं आहे. या सगळ्या संघर्षामध्येही त्याची जिद्द कमी झाली नाही. उलट प्रत्येक अडचणीनं त्याला अजून मजबूत केलं. जिथं इतर मुलं आराम करत होती तिथं आर्यन भविष्य घडवत होता. जणू त्याचा प्रत्येक दिवस त्याला त्याच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात होता आणि नकळत एक साधा मुलगा एका मोठ्या प्रवासासाठी तयार होत होता. आर्यनचं आयुष्य दिवसेंदिवस पुढं सरकत होतं. शाळेतील यश, शिक्षकांचं प्रोत्साहन आणि स्वतःची मेहनत यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत चालला होता. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आर्यनच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं. इथं त्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दल कळायला लागलं आणि त्यातल्या सर्वात प्रतिष्ठित परीक्षेचं नाव होतं UPSC, ज्याद्वारे देशाला IAS अधिकारी मिळतात. एक दिवस त्याने UPSCबद्दल सविस्तर माहिती वाचली आणि त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी क्लिक झालं. तो स्वतःशीच म्हणाला, जर मला खरोखरच समाजासाठी काहीतरी मोठं करायचं असेल तर मला IAS अधिकारी बनावं लागेल. त्या क्षणापासून त्याचं ध्येय स्पष्ट झालं. मला IAS अधिकारी बनायचं आहे. पण हे स्वप्न सोपं नव्हतं. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्याकडे वेगळे नजरेने पाहू लागले. काही मित्र हसत म्हणायचे, तू IAS ते खूप अवघड आहे. पण आर्यन मात्र शांत होता, कारण त्याला माहिती होतं लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय ठरवलंय हे महत्त्वाचं आहे. तो कोणाशीही वाद घालत नव्हता. तो फक्त स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत होता. रोजच्या अभ्यासात तो आत्ता एक नवीन दिशा घेऊन आला होता. त्याने UPSCच्या सिलेबसचा अभ्यास सुरू केला. इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, करंट अफेअर्स, ॲनालिटिकल थिंकिंग. तो प्रत्येक विषय खोलवर समजून घेत होता. आता त्याच्यासाठी अभ्यास फक्त परीक्षा पास होण्यासाठी नव्हता, तर तो त्याच्या आयुष्याचा एक मिशन बनला होता. रात्री उशिरापर्यंत तो नोट्स बनवायचा, पुस्तकं वाचायचा आणि स्वतःला सतत सुधरत राहायचा. त्या शांत रात्रीमध्ये एक स्वप्न हळूहळू आकार घेत होतं आणि आर्यनचं आयुष्य एक साधा विद्यार्थी ते IAS अधिकारी बनण्याच्या प्रवासात प्रवेश करत होतं. कॉलेज संपल्यानंतर आर्यननं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. तो आपल्या गावातून शहरात गेला UPSCची तयारी करण्यासाठी. गाव सोडणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. आईवडिलांना मागे सोडताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आईने त्याच्या हातात एक छोटीशी चिठ्ठी दिली आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, स्वतःवर विश्वास ठेव, तू नक्की मोठा होशील. आर्यन शहरात आला. इथे सर्व काही वेगळं होतं. वेग, स्पर्धा आणि एकटेपणा. त्याने एक छोटीशी खोली भाड्यानं घेतली, जिथे फक्त एक बेड, एक टेबल आणि काही पुस्तकं होती. पण त्या छोट्याशा खोलीत एक स्वप्न राहत होतं. त्याने UPSCच्या तयारीला पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. त्याचा दिनक्रम हळूहळू शिस्तबद्ध होत गेला. सकाळी लवकर उठणे, वर्तमानपत्र वाचणं, विषयावर अभ्यास करणे, नोट्स तयार करणे, रिव्हिजन करणं, मॉक टेस्ट देणं आणि रात्री सेल्फ ॲनालिसिस करणं. तो दिवसातून 10 ते 12 तास अभ्यास करायचा. कधीकधी एकटेपणा त्याला जाणवायचा. खिडकीतून बाहेर पाहताना त्याला गावाची आठवण यायची. पण तो स्वतःला आठवण करून द्यायचा, मी इथे का आलो आहे आणि मला कुठे पोचायचं आहे. कधी भूक लागायची, पण तो पैसे वाचून अभ्यास साहित्य घेत होता. कधी मित्र फिरायला बोलवायचे, पण तो म्हणायचा, माझं सध्या एकच ध्येय आहे. हळूहळू त्याची मेहनत, त्याची कन्सिस्टन्सी
आणि त्याचा फोकस वाढत गेला. तो UPSCच्या तयारीत पूर्णपणे मग्न झाला. आता तो फक्त एक विद्यार्थी नव्हता, तो एक मिशनवर आलेला योद्धा होता आणि त्या शांत खोलीत एक मोठा अधिकारी घडत होता. महिने वर्षांमध्ये बदलत होते. आर्यनची UPSCची तयारी पूर्ण जोरात सुरू होती. त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. रात्रंदिवस मेहनत, सातत्य आणि प्रचंड आत्मविश्वास. अखेर तो दिवस आला ज्याची तो खूप आतुरतेने वाट पाहत होता. UPSCचा निकालाचा दिवस. आर्यनच्या हातात मोबाईल होतं. हृदय जोरात धडधडत होतं. तो स्क्रोल करत होता, नाव शोधत होता. प्रत्येक सेकंद योगायोग वाटत होतं आणि तो थांबला. त्याचं नाव त्या यादीत नव्हतं. क्षणभर सगळं शांत झालं, जणू वेळ थांबली होती. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या मनात अनेक प्रश्न उठू लागले. मी कमी पडलो का? मी चुकीचं काय केलं का? माझं स्वप्न खोटं होतं का? त्या रात्री तो खूप निराश झाला. एकटाच बसून राहिला. खोलीत शांतता होती, पण त्याच्या मनात मात्र वादळ होतं. त्याने डोळे मिटले आणि त्याला आईचे शब्द आठवले, तू नक्की मोठा होशील. त्या क्षणी त्याच्या मनात एक संघर्ष सुरू झाला. हार मानायची की पुन्हा प्रयत्न करायचा. काही वेळ शांत बसल्यानंतर आर्यननं स्वतःला सावरलं. तो हळू आवाजात म्हणाला, हे अपयश माझं शेवट नाही, ही तर माझ्या यशाची सुरुवात आहे. त्या रात्री त्याने एक मोठा निर्णय घेतला. तो हार मानणार नव्हता. तो पुन्हा प्रयत्न करणार होता आणि यावेळी अजून मजबूत होऊन. अपयशानं त्याला तोडलं नाही, उलट त्याला अजून घडवलं आणि त्या एका क्षणाने आर्याच्या आयुष्यातील एक नवी दिशा मिळाली. पहिल्या अपयशानंतर आर्यन पूर्णपणे बदलला होता. तो आधीपेक्षा अधिक शांत, अधिक फोकस्ड आणि अधिक निर्धाराने भरलेला होता. त्या अपयशानं त्याला तोडलं नव्हतं, तर त्याला स्वतःकडे पाहण्याची एक संधी दिली होती. त्याने सर्वात आधी स्वतःच्या चुका ओळखायला सुरुवात केली. तो स्वतःशी प्रामाणिकपणे म्हणाला, मला फक्त जास्त अभ्यास नाही तर स्मार्ट अभ्यास करायला हवा. आणि मग त्याने आपल्या तयारीत काही मोठे बदल केले. त्याने वीक सब्जेक्टवर अधिक लक्ष दिलं. ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस वाढवली. डेली रिव्हिजन सिस्टम सुरू केला. मॉक टेस्ट नियमितपणे देऊ लागला. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सखोल अभ्यासातले सोडवायला सुरुवात केली. त्याने आपल्या वेळेचं व्यवस्थापन अजून शिस्तबद्ध केलं. आता त्याचा प्रत्येक दिवस एक मिशनसारखा होता. सकाळपासून रात्रीपर्यंत तो फक्त आणि फक्त अभ्यासात गुंतलेला असायचा. पण यावेळेस त्याचा अप्रोच वेगळा होता. तो फक्त हार्डवर्क करत नव्हता, तो स्मार्ट, फोकस्ड आणि कन्सिस्टंट पद्धतीने काम करत होता. कधीकधी जुन्या आठवणी त्याला पुन्हा आठवायच्या. पहिलं अपयश, निराशाचे क्षण, पण तो त्या आठवणींना आपल्या ताकदीत बदलत होता. तो स्वतःला सांगायचा, मी अपयशी नाही, मी शिकणारा आहे. त्याने स्वतःवरचा विश्वास अजून मजबूत केला आणि आपल्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे टाकत राहिला. त्याच्या आयुष्यात आता एकच गोष्ट उरली होती, UPSCमध्ये यश मिळवणं आणि IAS अधिकारी बनणं. आणि यावेळेस तो फक्त प्रयत्न करत नव्हता, तो यश मिळवण्यासाठी पूर्ण तयार करत होता. आर्यनने पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने तयारी केली होती. यावेळेस तो अधिक अनुभवी होता, अधिक डिसिप्लिन्ड होता आणि त्याचा आत्मविश्वासही वाढलेला होता. त्याला खात्री होती की यावेळेस काहीतरी वेगळं होईल. UPSCचा दुसरा निकाल जाहीर झाला. तो पुन्हा मोबाईलसमोर बसला. हात थोडे थरथरत होते, हृदय जोरात धडधडत होतं. तो नाव शोधत होता, पण काही क्षणातच त्याला पुन्हा तेच वास्तव्य दिसलं. त्याचं नाव यादीत नव्हतं. यावेळेस धक्का जास्त मोठा होता, कारण यावेळेस त्यानं खूप काही केलं होतं. त्यानं स्वतःला पूर्ण झोकून दिलं होतं. आता त्याच्या मनात एक मोठा प्रश्न आला, आता पुढे काय? त्याच्या खोलीत शांतता पसरली होती. तो एकटा बसला होता, भिंतीकडे पाहत होता, विचार करत होता. यावेळेस निराशा इतकी खोल होती कारण 2 वेळा अपयश आलेलं होतं. त्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या. मी योग्य मार्गावर आहे का?
मी हे करू शकतो का? माझं स्वप्न खूप मोठं आहे का माझ्यासाठी? काही दिवस तो खूप शांत राहिला. त्याचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. मन खूप जड झालं होतं. पण त्या शांततेत एक अंतर्गत आवाज हळूहळू जागा झाला. तो स्वतःशी बोलला, आर्यन, तू इथपर्यंत थांबवण्यासाठी आला नाहीत. तू येथून पुढे जाण्यासाठी आला आहेस. त्याने स्वतःला पुन्हा सावरलं. आपल्या भावनांना नियंत्रित केलं. त्यानं समजून घेतलं की अपयश हे अंतिम सत्य नाही. ते फक्त एक फीडबॅक आहे. यावेळेस त्याने ठरवलं की तो फक्त अभ्यास करणार नाही, तर तो स्वतःला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत करणार आहे. त्याने मेडिटेशन सुरू केलं, रुटीन पुन्हा सेट केली आणि आपल्या माइंड कंट्रोलवर काम केलं. हळूहळू तो पुन्हा उभा राहिला. यावेळेस तो फक्त एक शिष्य नव्हता, तो एक फायटर बनला होता आणि त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक निर्णायक लढाईसाठी तो स्वतःला तयार करत होता. 2 वेळा अपयश अनुभवल्यानंतर आर्यन आता पूर्णपणे बदललेला होता. यावेळेस तो केवळ तयारी करत नव्हता, तो स्वतःला एका अंतिम लढाईसाठी तयार करत होता. त्याच्या मनात आता शंका नव्हती, फक्त स्पष्टता होती. ही माझी शेवटची संधी नाही, ही माझी सर्वोत्तम संधी आहे. त्याने आपल्या दिनचर्येत अजून शिस्त आणली. प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट त्याच्यासाठी महत्त्वाचं झालं. सकाळ करंट अफेअर आणि न्यूजपेपर ॲनालिसिस, दुपार कोर सब्जेक्ट, संध्याकाळ ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस, रात्री रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि सेल्फ इव्हॅल्युएशन. तो आता फक्त वाचत नव्हता, तो समजून घेत होता, ॲनालिसिस करत होता आणि अप्लाय करत होता. त्याने मॉक इंटरव्ह्यूज दिले, तज्ज्ञांकडून फीडबॅक घेतला आणि स्वतःच्या कमतरता सुधारल्या. त्याचा फोकस इतका वाढला होता की तो बाहेरच्या जगापासून जवळजवळ डिस्कनेक्ट झाला होता. त्याच्यासाठी आता डिस्ट्रॅक्शन नव्हते, फक्त एकच ध्येय होतं, IAS बनणं. कधीकधी कंटाळा येत होता, मन थकत होतं, पण तो स्वतःला सतत मोटिवेट करत राहायचा. तो स्वतःला म्हणायचा, मी इतकं सगळं सहन केलं आहे, आता थांबणं म्हणजे सगळं वाया जाणं. त्यानं आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाला ताकद दिली. पहिलं अपयश शिकवण होती, दुसरं अपयश हे सुधारणा करायची आणि आता अंतिम प्रयत्न परिपूर्ण तयारीची होती. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त आत्मविश्वास होता. तो शांत होता, पण आतून प्रचंड ठाम होता. जणू काही तो आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या परीक्षेसाठी तयार झाला होता. आणि यावेळी तो फक्त सहभागी नव्हता, तो जिंकण्यासाठी तयार होता. तो दिवस अखेर आला, ज्याची आर्यन वर्षानुवर्षे वाट पाहत होता. UPSCचा अंतिम निकाल जाहीर होणार होता. त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या मनात एक वेगळं शांत वातावरण होतं. ना जास्त एक्साइटमेंट होती, ना जास्त भीती, फक्त एक खोल आत्मविश्वास होता. त्याने मोबाईल हातात घेतला, स्क्रीनवर निकाल उघडला. त्याचे डोळे हळूहळू यादीत एक नाव शोधू लागलं. प्रत्येक नाव एक आशा आणि प्रत्येक वेळ एक श्वास. आणि मग तो थांबला. त्याचं नाव तिथे होतं, आर्यन, IAS अधिकारी. क्षणभर त्याला विश्वास बसला नाही. तो पुन्हा पुन्हा नाव वाचत होता. हात थरथरत होते, डोळ्यात पाणी आलं होतं. ती केवळ एक यादी नव्हती, ती त्याच्या संघर्षाची, त्यागाची आणि जिद्दीची साक्ष होती. त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि डोळे बंद केले. त्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण आयुष्य उभारलं. गावातील मातीचं घर, आईवडिलांचा संघर्ष, अंधारात केलेला अभ्यास, अपयशाचे क्षण, एकटेपणा आणि अखंड मेहनत. सगळं काही एका क्षणात त्याच्यापणात फिरून गेलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते यशाचे अश्रू होते. त्याने हळू आवाजात स्वतःशीच म्हटलं, आई बाबा, आपण जिंकलो. त्या क्षणी त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. तो आता एक IAS अधिकारी होता. ज्या मुलाकडं कधी वह्या नव्हत्या, तो आज देशाच्या सर्वोच्च सेवेत पोचला होता आणि त्याचा प्रवास आता एका नवीन अध्यायात प्रवेश करत होता.
आर्यन आता IAS अधिकारी झाला होता, पण त्याच्यासाठी यश फक्त एक पद नव्हतं. ते होतं त्याच्या आईवडिलांच्या त्यागाचं फळ आणि त्याच्या अखंड मेहनतीचं प्रतीक. निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी तो आपल्या गावात परतला. गावात प्रवेश करताच लोकांनी त्याचं स्वागत केलं. ज्या रस्त्यावर तो लहानपणी चालायचा त्याच रस्त्यावर आज लोक त्याला सन्मानाने पाहत होते. त्याने आपल्या आईवडिलांना मिठी मारली. आईच्या डोळ्यात अश्रू होते, वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान होता. ते दोघं काहीच बोलू शकत नव्हते, पण त्या क्षणात सगळं काही व्यक्त झालं होतं. आर्यनने आपल्या आईवडिलांना चांगलं घर दिलं, त्यांचं आयुष्य बदललं आणि त्यांना तो सन्मान दिला जो त्यांनी आयुष्यभर कमवला होता. तो फक्त एक अधिकारी बनला नाही, तो आपल्या कुटुंबाचा आधार बनला. पुढं त्यांनी आपल्या गावासाठी काम सुरू केलं. गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत, शाळेचा विकास, शिक्षणासाठी स्कॉलरशिप, लोकांच्या समस्या सोडवणं यांसारख्या. तो नेहमी म्हणायचा, माझं यश हे माझं माझ्यासाठी नव्हतं, ते त्या प्रत्येक मुलासाठी आहे जे परिस्थितीमुळे थांबतायत, पण त्यात काहीतरी मोठं करण्याची ताकद आहे. आजची कथा ही फक्त आर्यनची नाही, आजची कथा ही प्रत्येक मुलाची आहे जो जन्मतः गरीब असतो, पण स्वप्न हे आकाशा एवढं पाहतो. गरिबी ही आपली ओळख नसते, गरिबी ही एक फक्त परिस्थिती असते. स्वतःवरचा विश्वास, जिद्द आणि प्रयत्न करायची तर तयारी असेल तर कुठलेही यश नक्की मिळतं. आर्यननं सिद्ध केलं, जर मनात जिद्द असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर कुठलेही स्वप्न पूर्ण करता येतं. न मोठी पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जिद्दीनं प्रयत्न करा, यश नक्कीच तुमचं असतं. जर आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि अशाच कथांसाठी कथा मंजिरी बाय गायत्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.